नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एक काळ असा होता की समाजामध्ये विषमता, अंधश्रद्धा, अशिक्षितता, दैन्य यांचं प्रचंड स्तोम माजलेलं होतं आणि आपल्या समाजाला यातून बाहेर काढण्याची, सावरण्याची तितकीच गरज होती. हे काम केलं अर्थातच महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यांच्याबद्दल असं नक्कीच म्हणायला हरकत नाही, करून जीवाचं रान दिला समाजाला समतेचा मान. करून जीवाचं रान दिला मिळवून समाजाला समतेचा मान. अशी आहे भीमरावांची शान, भल्या भल्यांची झुकते मान. हे का म्हणू नये? या इतकं सुंदर कार्य करणाऱ्या महामानवानं दिलेला तेव्हाचा संदेश आजही आपल्याला तितकाच लागू होणार आहे. समाजात चांगलं विधायक कार्य घडवून आणण्यासाठी किंवा विधायक बदल घडवून आणण्यासाठी त्यांचे विचार आणि मूल्य आजही आपण आत्मसात करू शकलो तर? हेच सगळं जाणून घेण्यासाठी आता आपण आंबेडकर जयंती साजरी करणारच आहोत, पण तत्पूर्वी याचाही अभ्यास करण्यासाठी आपण जाणून घेणार आहोत आजचा विषय. तेव्हा सर्वप्रथम पाहूया आजचा नेमका विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत एक महान सामाजिक परिवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये अतिशय चांगल्या अभ्यासपूर्ण कायम व्याख्यान देणाऱ्या दोन सखींना आपण इथे निमंत्रित केलंय. आज आपल्या बरोबर आहेत आंबेडकर चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आणि लेखिका प्राध्यापक आशालता कांबळे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. तसंच आज आपल्या बरोबर दुसऱ्या ज्या सखी आहेत त्यांचा सुद्धा या विषयातला हातखंडा आहे, अभ्यास आहे. आज आपल्या बरोबर दुसरी सखी आहे प्राध्यापक रंजना तळवटकर मॅडम, व्याख्यात्या सुद्धा त्या आहेत. नमस्कार रंजना ताई. कार्यक्रमात आपलं देखील मनापासून स्वागत करते. खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेताना दरवेळेला वेगवेगळा आयाम त्याला मिळत जातो आणि वेगवेगळ्या विषयांचा उलगडा आपल्याला होत जातो. आजही तसंच काहीसं होणार आहे याची मला खात्री आहे. आज आपण बोलतोय समाज परिवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक आशालता कांबळे मॅडम. सर्वप्रथम त्यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. प्राध्यापक आशालता कांबळे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि लेखिका तसंच ज्येष्ठ कवयित्री, साहित्यिक. गेली 35 ते 37 वर्ष शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. बहिणाबाईंच्या कविता एक आकलन या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालाय. तसंच सावित्रीबाई फुले यांच्या समग्र साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करत त्यांचं आमची आई या पुस्तकाला स्पायरो या संघटनेचा सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. पत्रे आणि भाषणातील सावित्रीबाई फुले हे पुस्तक सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी त्यांना व्याख्यानासाठी नेहमी निमंत्रित करण्यात येतं. सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा, प्रवासी पक्षीमधून आलेले कुसुमाग्रज, बहिणाबाईंची कविता एक आकलन असे संशोधन ग्रंथ सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. आंबेडकरांची आई हा एक वैचारिक ग्रंथ त्यांच्याकडून झालेला आहे आणि आज आपल्याला त्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करते आशालताताई. आणि आज आपल्या बरोबर दुसऱ्या ज्या अतिथी आहेत प्राध्यापक रंजना तळवटकर, त्यांचाही थोडक्यात परिचय करून देते. गेली 32 वर्ष अध्यापनाचं काम करून आता त्या निवृत्त आहेत. त्यांची स्वतःची घनश्याम तळवटकर नावाची एज्युकेशन संस्था दिघी रायगडच्या भागात गावी त्यांनी सुरू केली, जिथे अनेक जण आज शिकत आहेत. आदिवासी 16 मुलं दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक विकासाची जबाबदारी सुद्धा त्यांनी उचललेली आहे. गुरु गोयंका गुरुजी यांच्याकडे विपश्यना शिकवत त्या स्वतः शिकलेल्या आहेत आणि शिकवत सुद्धा आहेत. त्या MA असून पाली भाषेचा सुद्धा अभ्यास करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नावानं शाळा आणि ज्युनियर कॉलेज आहे. आज आपल्याला या विषयावर त्याही मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा आपलंही रंजना मॅडम स्वागत करते. आणि आता अगदीच वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वात आधी मी येणार आहे प्राध्यापक आशालता कांबळे मॅडम यांच्याकडे. आशालताताई, एक प्रश्न मनात अगदी सुरुवातीपासून जेव्हा जेव्हा आपण आंबेडकरांच्या बद्दल ऐकतो किंवा आंबेडकरी साहित्य वाचतो, या महामानवाबद्दल खरं तर आपल्याला बोलण्यासारखं बरंच आहे, पण आपण कुठेतरी कमी पडतो दरवेळेला. कारण त्यांच्यामध्ये असणारी जी संघर्षाची कहाणी होती किंवा त्यांच्यात असणारं जे संघटन कौशल्य होतं ते अफाट होतं. ज्या वेळेला संघर्ष करून न्याय मिळवायची वेळ आली तेव्हा नुसता संघर्ष घडला नाही, तर तो संघटनात्मक घडला. तर समाजाला आपल्या बरोबर त्यांनी कशा पद्धतीने नेलं, काय सांगाल आपण या विषयावर? सर्वप्रथम मी आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते. एक स्तुत्य उपक्रम आहे हा
त्यांची येणारी जयंती त्या निमित्ताने हे कार्यक्रम आपण घेत आहात त्याबद्दल दूरदर्शनला सुद्धा मी धन्यवाद देते. अतिशय चांगला प्रश्न उपस्थित केला सुरुवातीलाच तुम्ही की बाबासाहेब आंबेडकरांचं एकूणच जर का आयुष्य आपण बघितलं तर ते संघर्षाने भरलेलं आहे. आपण असं म्हणतो की कोणालाही संघर्षाशिवाय कधी काही मिळत नाही. यश मिळायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. पण हा वैयक्तिक यशासाठी होणारा संघर्ष आणि समुदायाच्या भल्यासाठी होणारा संघर्ष, समुदायाला न्याय मिळण्यासाठी होणारा संघर्ष, याच्यामध्ये अर्थातच फरक आहे. बाबासाहेबांचं जर का संपूर्ण आयुष्य आपण बघितलं तर लक्षात येतं की बाबासाहेबांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी संघर्ष केलाच आहे. त्यांचं शैक्षणिक यश असू दे किंवा परदेशातल्या त्यांच्या विविध डिग्र्या मिळवण्यासाठी असू दे वगैरे. पण त्याहीपेक्षा जास्त त्यांचं आयुष्य जे संघर्षाने भरलेलं आहे तो संघर्ष म्हणजे समुदायाला न्याय मिळवून देण्यासाठीचा संघर्ष. जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की एक काळ असा होता की कितीतरी जातीयता आणि विषमता याने पोखरलेला अगदी अन्याय करता आहेत काही घटक, काही समाज घटकांवर, अशा पद्धतीचा हा आपला भारतीय समाज होता. तर या भारतीय समाजाला त्या ज्या समजुतीने ते हा अन्याय अत्याचार करायला प्रवृत्त होत होते त्या समजुतीतून त्यांना मुक्त करणं म्हणजे दोन घटक ह्याच्यामध्ये खरं तर आहेत की अन्याय करणारा जो आहे तो सुद्धा काही समजुतीने त्रस्त असतो आणि दुसरा जो अन्याय सोसणारा घटक आहे तो सुद्धा काही समजुती जवळ बाळगून असतो आणि त्यामुळे तो कायम न्यूनगंडाने जगत असतो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी या दोन्ही घटकांना हे समजून सांगणं, त्यांना त्या समजुतीतून बाहेर काढणं, त्यांना त्या अज्ञानातून बाहेर काढणं, म्हणजे हे अज्ञान भले धर्माच्या नावाने त्यांच्यामध्ये पोचलेलं होतं तर त्या सगळ्यातून बाहेर काढणं हे गरजेचं वाटलं आणि त्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. कारण कसं असतं की एकतर ह्या ज्या जे अन्याय करणारे असतात किंवा जे त्याचे एक हे उपभोगणारे असतात, त्याचे फायदे उपभोगणारे असतात, त्यांना ते सहजासहजी ते आपले फायदे सोडायला तयार नसतात. तर अशा वेळेला दोन्ही घटक एकाच वेळेला जागृत करावे लागतात. एकतर हा अन्याय करणारा घटक सुद्धा आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय म्हणजे अन्याय सोसणारा घटक सुद्धा. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय सोसणाऱ्या घटकाला पहिल्यांदा जागं केलं. म्हणजे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही आणि तो स्वतःच्या न्यायासाठी तो काम करणार नाही, तो जागरूक राहणार नाही. हे बाबासाहेबांचं विधान आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी म्हणजे 1920 पासून त्यांच्या सार्वजनिक आयुष्याला सुरुवात झालेली आहे. तेव्हा राजर्षी शाहू महाराज यांनी घेतलेली जी परिषद आहे त्या परिषदेमध्ये, सामाजिक न्यायाच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं होतं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः परिषद घेतलेली होती. तर त्या माणगावची परिषद घेतलेली होती. तर त्या परिषदेमध्ये जसं शाहू महाराजांनी सांगितलं की हा आता नेता मिळालेला आहे अस्पृश्य समाजाला आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झालेली आहे. मूकनायक सुद्धा त्यांनी तिथून ते सुरू केलेलं आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या या ज्या संघर्षाला बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या समाजाला सोबत घेतलं तो संघर्ष करत असताना. कारण ही तर एक सायकोलॉजी आहे किंवा हे एक नैसर्गिक सत्य आहे की संघर्ष तुम्ही जेव्हा एकटे करता तेव्हा आणि तो संघर्ष जेव्हा सगळ्या समुदायाला तुम्ही सोबत घेता तेव्हा जी ताकद असते ती ताकद अर्थातच खूप मोठी असते आणि ते यश अर्थातच खूप मोठं असतं. तर बाबासाहेब आंबेडकर आधी मुळातच समुदायासाठी जगत होते आणि त्यामुळे त्यांचा संघर्ष हा समुदायासाठीच होता आणि तो करत असताना त्यांनी सगळ्या समुदायाला सोबत घेतलेला आहे. बरं, इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या शोषित समाजासाठी त्यांचा संघर्ष होता आणि म्हणून त्या शोषित समाजाला त्यांनी सोबत घेतलेलं होतं. एवढीच एक गोष्ट नाहीये इथे. तर दुसरा जो समाज होता म्हणजे ज्याला आपण सवर्ण समाज असं म्हणूया, अस्पृश्यांवर अन्याय अत्याचार सवर्ण समाजाकडून होत होते आणि हा जो सवर्ण समाज आहे त्या सवर्ण समाजातल्या लोकांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सोबत घेतलेले आहे. म्हणजे कितीतरी नावं आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, म्हणजे चित्रे आहेत, सहस्रबुद्धे आहेत,
त्यानंतर टिपणीस आहेत, मग हे आपल्या टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या चळवळीमध्ये त्यांच्या सोबत होते. तर या सगळ्यांना सोबत घेणं, मभी चिटणीस होते, शांश रेगे होते, कितीतरी नावं आहेत, या सगळ्यांना सोबत घेणं ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे त्यांना ते पटायला पाहिजे की बाबा या समाजामध्ये खरोखरीच काही घटकाकडून, या सवर्ण घटकाकडून अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजावर वर्षानुवर्षे अन्याय अत्याचार होतो आहे आणि तो चुकीचा आहे. हे त्यांना समजून देणं महत्वाचं आहे. ते समजून देणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती, ते बाबासाहेबांनी केलेले आहे. तितकीच दुसरी ही सोपी गोष्ट नव्हती की जे वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार सहन करत होते ते एक धर्माने आम्हाला सांगितलेलं आहे किंवा आमचं आधीच्या जन्मीचं हे कोणतं तरी पाप आहे आणि म्हणून आम्हाला ते सोसावंच लागणार आहे, असं जे त्यांना सांगितलेलं होतं. आणि ते कायम असे न्यूनगंडाने जगत होते. सेवा करणं दुसऱ्यांची हाच आपला धर्म आहे असं ते जे मानत होते, तर त्याच्यातून त्यांना काढणं, त्यांच्यामध्ये हे परिवर्तन करणं, त्यांच्यामधला आत्मविश्वास जागवणं, हे काम सुद्धा सोपं नव्हतं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीने समाजाला सोबत घेतलेलं आहे. आणि हे सोबत घेत असताना त्यांनी वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या पातळ्यांवर, म्हणजे सामाजिक पातळीवर संघटनांची स्थापना केलेली आहे, शैक्षणिक पातळीवर केलेली आहे, राजकीय पातळीवर केलेली आहे. अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्यांनी समाज समता संघाची स्थापना केलेली आहे, रोटीबंदी कार्यक्रम राबवलेले आहेत त्याच्यासाठी. बहिष्कृत हितकारिणी सभा त्याची स्थापना 1924 मध्ये झालेली आहे आणि त्याच्या वतीने अनेक ठिकाणी त्यांनी वसतिगृह वगैरे काढणं, अशा कामांसाठी त्यांनी या संघटनेचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर समता सैनिक दलाची स्थापना त्यांनी केलेली आहे. अशा केवढ्या तरी संघटना, सामाजिक संघटना आहेत. धार्मिक संघटना म्हणून भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केलेली आहे. पुढची गोष्ट आहे, तुम्ही बघा की हे सगळं होतं ते होतं संघटन. कारण त्या म्हणाल्या तसं की मुळात ते जगतच होते ते समाजासाठी आणि समाजातला अन्याय दूर करण्यासाठी. आता ह्यालाच लागून मला रंजना मॅडम आपल्याकडे यायचं आणि विचारायचंय की हा सगळा संघर्ष करत असताना किंवा हे संघटन बांधणी करत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी विचारसरणी होती किंवा मूल्य विचारसरणी होती ती कधीही बाजूला सारू दिली नाही. आपण असं म्हणतो, न्यायात प्रथ प्रविचलंती पदम न धीराहा, तोच खरा धैर्यवान की जो मार्गावर चालत असताना सुद्धा त्याचं पाऊल कधीही बाजूला किंवा विचित्र पडत नाही. तर त्यांनी कायम जी महत्वाची मूल्ये ती कायम आपल्या बरोबर नेली, ज्याची आजही खरं तर समाजात तरुणांमध्ये ही मूल्य रुजवण्याची गरज आहे. तर अशी मूल्य कुठली, काय सांगाल तो मूल्य विचार? बाबासाहेबांची चळवळ आणि त्यांचं ध्येय हे मूल्यावर चालणारं होतं. बाबासाहेबांनी तो मार्ग कधीच सोडला नाही. शील, बुद्धाचं शील हे बाबासाहेबांच्या सोबत सातत्याने होतं. पण त्याचबरोबर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ह्या चतुसूत्रीला बाबासाहेबांनी सतत आपल्या संघर्षामध्ये आणि आपल्या कार्यामध्ये आपल्या बरोबरच ठेवलं आणि समाजाला तो विषय घेऊन जागृतच ठेवलं. समाजाने ह्या चतुसूत्रीवर चाललं पाहिजे, तरच आपली प्रगती होईल आणि आपण पुढे जाऊ शकतो. बहिष्कृत हितकारिणी सभा काढली त्यांनी, अनेक बौद्ध महासभेचे केले समाजाला जागृत करण्यासाठी. आणि आपण बघाल की आपल्या भारतीय घटनेमध्ये ही चतुस्फूर्ती अगदी फिट बसून बाबासाहेबांनी देशाला देखील विकासाचा मार्ग मोकळा केला. आणि समाज प्रबोधन ज्याला आपण म्हणतो, हे प्रबोधन आणि समाज येणारी देशाची जी पिढी आहे, हे पिढ्यानपिढ्या ही चतुस्फूर्ती जर आपल्या बरोबर असेल तर आपला देश आणि समाज पुढे जायला कोणी मागे राहणार नाही. खरं हे बरोबर घेऊन बाबासाहेबांनी काही संस्था समाजासाठी उभ्या केल्या. बहिष्कृत हितकारिणी सभा, समता सैनिक दल, अशा प्रकारे हा विषय घेऊन बाबासाहेबांनी मूकनायक पत्रक काढलं. आणि मूकनायक तर समाजाला एक जागृत करणारं प्रचंड एक साधन त्यावेळा ठरलं आणि त्यातून समाज जागृत झाला आणि इतर समाजाची लोक देखील बाबासाहेबांच्या बरोबरीने ह्या जागृतीमध्ये सहभागी झाली. नक्कीच, कारण ती एक चळवळ होती जी संपूर्ण समाजासाठीच होती असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्याच्यातून साध्य होणारं होतं ते कार्य विधायक कार्य होतं, विधायक क्रांती होती. हा क्रांती विचार आपण असाच पुढे घेऊन जाणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. एक महान समाज परिवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करतात प्राध्यापक आशालता कांबळे आणि प्राध्यापक रंजना तळवटकर मॅडम. ब्रेक पूर्वी अतिशय दोन महत्त्वाचे प्रश्न आपण त्यांच्याशी चर्चिले. आता पुढे जाणार आहे, पण आपल्याला एक फोन येतोय, तो आधी घेणार आहे. आपल्याला फोन येतोय उदय मोरे यांचा नवी मुंबईहून. नमस्कार. सीऊड नेरूळ नवी मुंबईमधून बोला. अशा तर लता कांबळे आणि तळवटकर दोन्ही मॅडमला विचारायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे एक बंगला घेतला होता तळेगावला, तर त्याचं सुशोभीकरण झालेलं आहे, पण त्यांनी एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी जागा घेतली होती. त्याचं पुढे काय झालं त्याचं काय हेच नाहीये, म्हणजे काय संदर्भ मिळत नाहीये. बर आपण आशालता मॅडमकडे येऊया. या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे? नाही, त्याचे संदर्भ असे खात्रीपूर्वक नाही मिळत आहेत आपल्याला, त्यामुळे सांगता नाही येणार. म्हणजे मला माझ्याकडे तरी नाहीये. रंजना मॅडम. नाही, बाबासाहेबांनी जी जागा घेतली होती तळेगावचं ते त्यांचं स्वतःच्या बंगल्यासाठी होती, पण बाबासाहेबांनी जागा घेतलेली आहे बेंगलोरमध्ये घेतलेली आहे. बेंगलोरमध्ये जे आज तिकडे विद्यालय आणि महाविद्यालय चालू आहे, बेंगलोरमध्ये जागा घेऊन बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की जर मला पुढे आयुष्य लाभलं तर मी हातात भिक्षूंसारखं हे घेईन, भिक्षापात्र घेईन आणि इथे एक चांगलं धार्मिक विद्यालय निर्माण करीन, तेवढ्यासाठी मी काम करीन आणि माझं पुढचं जीवन ह्या बौद्ध धर्मासाठी वाहीन. ही बेंगलोरमध्ये जी बाबासाहेबांनी जागा घेतली त्या जागेच्या संदर्भात आहे. आणि औरंगाबादची जागा तर मिलिंद महाविद्यालयासाठी घेतली, हे जग जाहीरच आहे. बरोबर. पण ह्या इन्स्टिट्यूशनसाठी जागा घेतली, सिद्धार्थ कॉलेजची जागा घेतली जपान कंपनीकडून. दोन्ही इमारती त्यांनी एक जापनीज कंपनीकडून घेतली. महायुद्धानंतर जपानी निघून गेल्यानंतर ही जागा बाबासाहेबांनी विकत घेतली आणि ती नेहरूंच्या माध्यमातून लेडी माउंटबॅटन यांच्या माध्यमातून ही जागा बाबासाहेबांनी दोन्ही सिद्धार्थ कॉलेजची आणि आनंद भवन, बुद्ध भवन आणि आनंद भवन ह्या दोन्ही जागा बाबासाहेबांनी शैक्षणिक समाजाच्या उदयासाठी बाबासाहेबांनी विकत घेतलेली आहे आणि समाजावर अनंत उपकार केलेले आहेत पूर्ण देशावरच. नक्कीच मला वाटतं अशी संस्था निर्माण करायची आणि त्यासाठी जागा घ्यायची गरज आहे. त्या म्हणला तसं की काही ठिकाणी संशोधनात्मक कार्य याच्यावर सुद्धा सुरू आहे. आता अर्थातच मी येणार आहे आशालताताई आपल्याकडे की बाबासाहेबांचा संघर्ष हा फक्त तळागाळातल्या समाजावरचा अन्याय दूर करण्यासाठीचा नव्हता, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून केलेला हा संघर्ष होता. आशालता मॅडम काय सांगाल याविषयी? कारण त्यावेळेचा एक घटक होता जो आजही आपण त्याला नमन करतो, शेतकरी, जो उभ्या जगाचा पोशिंदा आहे असं आपण म्हणतो, ज्याच्यावर जग चाललंय आणि आपल्याला अन्न मिळतंय. त्या शेतकऱ्यावर सुद्धा त्यावेळेला अन्याय होत होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीत सुद्धा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेले दिसतात. याविषयी अधिक काय सांगाल? खरं तर शेतकऱ्यावर अन्याय आज पण होतोच. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी होती त्यांच्या प्रत्येक कामामध्ये ना, आणि त्यामुळे त्यांनी तेव्हा सुद्धा म्हणजे ज्यावेळी ते ब्रिटिश सरकारमध्ये कौन्सिलवर होते तर त्यावेळेला सुद्धा ते ऊर्जा मंत्री होते, कामगार मंत्री होते. तर त्यावेळेला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी हा घटक लक्षात घेऊन काही ज्या या उपाययोजना सुचवलेल्या होत्या किंवा तिथे ते जेव्हा त्या वॉटर मॅनेजमेंट बोर्डवर होते त्या काळात, त्यावेळेला सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांसाठी या पाण्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे वगैरे याच्यासाठी जी कामं केली ती खरोखरीच शेतकऱ्याला खूप उपकारदायी अशी ती आहेत किंवा शेतकऱ्याचं जीवन एक व्यवस्थित होईल अशा पद्धतीची ती कामं आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे त्यावेळी ऊर्जा धोरण होतं या संदर्भात त्यांनी पहिल्यांदा जे विचार मांडले आहेत ते भारतीय जलनीतीचा त्यांनी पाया घातला असं त्याला म्हणायला आपल्याला हरकत नाही. तर जलसिंचनाच्या धोरणात त्यांनी सिंचन आणि ऊर्जा या दोन महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे. जलसंसाधन विकास करण्यासाठी नदी खोरं किंवा पाणलोट क्षेत्र हा आधार मानून सिंचन नियोजनाचं नियोजन करत असताना त्यांनी ज्या गोष्टींवर लक्ष दिलं त्यातील शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांसाठी पाणी, जलवाहतूक आणि वीज निर्मिती या 5 गोष्टींवर लक्ष दिलं. तर त्याच्यातला आता आपण शेतकऱ्याशी संबंधित बघूया की शेतीसाठी पाणी मिळणं, आणखीन शेतकऱ्याला या
शेतकऱ्याचा जो शेतमालाचा भाव आहे त्याला योग्य बाजारभाव मिळणं वगैरे याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आपल्याला म्हणता येईल याच्यात. तर या बाबासाहेबांच्या या दूरदृष्टीमुळे सिंचन आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये उत्क्रांती झालेली आहे. दामोदर आणि हिराकूड धरण यासारखे जे प्रकल्प उभे राहिलेले आहेत ते या बाबासाहेबांच्या या धोरणामुळेच उभे राहिलेले आहेत. भाकरा नांगल धोरण आहे किंवा सोन नदी खोरे प्रकल्प आहे. तर या प्रकल्पामुळे आपल्याला माहिती आहे की शेतीसाठी तर पाणी मिळालं पण ऊर्जा मिळवणं हे जे आहे तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम मार्गी लागलेलं आहे. विद्युत जोड प्रकल्प आणि नद्या जोड प्रकल्प या संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आहेत. त्यावेळेला शेतीविषयक धोरणात त्यांनी सामुदायिक शेतीचा विचार मांडलेला होता. आता सामुदायिक शेतीचा विचार तर स्वीकारला गेला नाही आपल्या देशामध्ये, तर तो नाहीच आहे आता. पण तरी सुद्धा त्यांचा जो त्यावेळचा विचार होता तो याच्यासाठी होता की शेतीचा जास्त विकास होईल आपल्या देशामध्ये आणि कोणी उपाशी राहणार नाही अशा प्रकारचं उत्पादन त्याच्यातून मिळेल. दुसरी गोष्ट, शेतकरी जो आज आपण जे शेतकऱ्यांचे प्रश्न बघतो आहोत की शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याची कारणं काय आहेत तर शेतकऱ्याला पुरेसं उत्पन्न मिळत नाहीये त्याच्या शेतीमधून, म्हणजे सरकार सुद्धा त्याला नीट बाजारभाव देत नाहीये. तर बाबासाहेब आंबेडकरांची त्यावेळी मागणी होती की शेतकऱ्याच्या शेतीला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्यावेळी हे दूरदृष्टीने त्यावेळी इशारा दिलेला होता की शेतकऱ्यांनी सगळीच्या सगळी मुलं त्या शेतीवरच अवलंबून ठेवू नयेत. म्हणजे एकाला शेतीवर अवलंबून ठेवावं आणि बाकीच्यांसाठी कोणते तरी लघु उद्योग किंवा दुसरी कोणती तरी कामं त्याला दिली पाहिजेत. कारण कसं असतं की लोकसंख्या वाढत असते. म्हणजे त्यावेळी बाबासाहेबांनी हेही सांगितलेलं होतं की जमीन वाढत नाही, भारताचं जे क्षेत्रफळ आहे ते काही वाढणार नाही, ते आहे तसंच असणार आहे, पण लोकसंख्या वाढत आहे ना. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलेलं होतं की कोणताही विकास जो आहे औद्योगिक विकास किंवा शेतीतून होणारा विकास, तो विकास जर का आपल्याला सर्वांच्या भल्यासाठी त्याचा उपयोग करायचा असेल तर त्याच्यासाठी लोकसंख्येचं प्रमाण सुद्धा म्हणजे तिथे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर हा जो विकास आहे आज आपण हे म्हणतोय की जी लोकसंख्या वाढ इतकी झाली आहे तर त्यावेळेला या प्रमाणाचा सुद्धा विचार कुठेतरी बाबासाहेबांच्या डोक्यात होता आणि तो कृतीत आणण्यासाठी त्यांनी त्या पद्धतीच्या योजनाही आखल्या. आपल्याला एक फोन येतो तो आपण घेऊया. आपल्याला अलका निर्भवणे प्रश्न विचारतायत वाशीहून. नमस्कार. हॅलो हॅलो, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, बोला बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, आपला प्रश्न विचारा. आपला आवाज आमच्यापर्यंत येतोय. हो, प्रश्न असा आहे की आजच्या पिढीने येतोय का? प्रश्न असा आहे की आजच्या पिढीने कसं काय धर्माचं पालन करावं, आजच्या पिढीने पालन कसं करावं धर्माचं. बर बर, त्यांचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता मी त्याच मुद्द्याकडे खरं तर येणार होते की फक्त धम्माचंच एकंदरीत विचार किंवा हे कसं पालन करावं याच्याच बरोबरीने मला रंजना मॅडम आपल्याकडे यायचं आहे की बाबासाहेबांनी राष्ट्रभक्तीचं मूल्य हे कधीही सोडलं नाही. आज बरेच वेळेला ब्रेन ड्रेनची समस्या आपल्याला दिसते. अनेक तरुण मंडळी भारतात शिकून नंतर देश सोडून आपल्याला परदेशी गेलेली दिसतात. तर या बाबतीत एकंदर धम्माचं पालन असेल किंवा त्यांची राष्ट्रभक्ती असेल ही कशी होती आणि तरुणाई कशी पाळावी, काय सांगाल? प्रथम असं आहे की बाबासाहेब आपण म्हटलं तर हे बौद्ध धर्मापुरतं किंवा एका ठराविक धर्मापुरतं मर्यादित नाही आहेत. बरोबर, ते आजवाले ते युनिव्हर्सल आहेत. खरं, बाबासाहेब फक्त राष्ट्रासाठी किंवा युनिव्हर्सल विचार पोचलेले आहेत आणि जगाने ते ऍक्सेप्ट केलेले आहेत. आपण असं म्हणतो की बाबासाहेबांनी या ठराविक समाजाचा उद्धार केला असं नाहीये. बाबासाहेबांनी संपूर्ण देशाचा उद्धार केलेला आहे. बाबासाहेब स्वतः म्हणतात की माझी राष्ट्रभक्ती आणि माझा समाज हा प्रश्न जेव्हा माझ्यासमोर येईल तेव्हा मी प्रथम राष्ट्राला महत्त्व देईन, समाजाला मागे ठेवेन, असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. एवढी ज्वलंत त्यांची राष्ट्रभक्ती होती आणि त्याची प्रचिती आपल्याला घटनेतून येतेच. एका
अस्पृश्य समाजाच्या माणसाने एवढी जगातली महान घटना लिहिली. आज जगातले सर्वश्रेष्ठ घटना ही आपल्या भारतीय लोकशाहीची आहे. कारण आपल्याकडे 18 पगड जाती आहेत, वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळ्या मानसिकतेचे विचारधारा आहे. ह्या सगळ्यांना एक करून जेव्हा बाबासाहेबांनी ह्या घटनेचा आणि आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाचा विचार केलेला आहे, प्रत्येक माणसाबरोबर त्यांनी सर्वप्रथम 50% असलेल्या स्त्रियांचा विचार केलेला आहे. आणि हा विचार करून बाबासाहेबांनी देशाच्या हिताची घटना तयार केलेली आहे. आता मॅडमचा प्रश्न आहे बौद्ध धर्माविषयी, धम्माचं पालन कसं करावं. माझं तर असं स्पष्ट मत आहे, आपण पूर्ण धार्मिक असू तर आपली मुलं नक्कीच धार्मिक होईल. तेवढ्यापुरतं मर्यादित मी म्हणते, बौद्ध धर्मापुरतं मर्यादित होते. आपल्या घरापासून सुरू करा, आपोआप मुलं होतील. घरापासून सुरू केले नाही तर ते होणं शक्य नाही. पण ह्या सर्व गोष्टीत सर्वप्रथम राष्ट्रभक्ती, आपला देश आणि देशाचं महत्त्व हे मुलांच्या मनात रुजवणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. अगदी कुठल्याही धर्माचं पालन असू दे, माणुसकीचाही धर्मच आहे की हो, मग त्याची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी, हे तितकंच खरं आहे. आशालता मॅडम आता आपल्याकडे येते. पण आता प्रश्न आहे की ज्यावेळेला आपण पुन्हा एकदा आंबेडकरी साहित्याचा विचार करतो त्यावेळेला हे साहित्य निर्माण करावं, लेखणी हाती घ्यावी असं त्यांना वाटलं, कारण समाजात विघातक असणाऱ्या घटनांचा कुठेतरी धिक्कार करायचा आणि समाजाला हितकारक असणाऱ्या गोष्टी, संकल्पनांचा स्वीकार करायचा हे त्यांनी ठरवलेलं होतं. आणि आजही त्यांच्या साहित्यामुळे ते कुठेतरी आपल्यात परत परत येताना दिसतात आणि ती मूल्य आपल्या मनात रुजवायचा प्रयत्न करतात. तर ही लेखणी त्यांनी का हाती घेतली, काय वाटतं सांगावं. आता आदित्य मॅडमचा प्रश्न आहे ना, तो प्रश्न सुद्धा ऐकताना माझ्या डोळ्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांचा एक ग्रंथ येत होता, जो मी आता सुरुवातीला सांगते. नक्कीच की बाबासाहेबांच्या अखेरच्या काळामध्ये त्यांनी जो ग्रंथ लिहिला, बुद्ध आणि त्यांचा धम्म, तो धम्माचं पालन कसं करावं यासाठी तो ग्रंथ म्हणजे अगदी मार्गदर्शक आहे. तर त्यांना मला रंजनाताई यांच्या बरोबर मला त्यांना हेही सांगावंसं वाटेल की तो ग्रंथ प्रत्येक घराघरात असतो. तो ग्रंथ जरूर वाचा, आपल्या मुलांना वाचायला द्या. आणि धम्माचं पालन कसं करायचं तर तो पुरेसा आहे. म्हणजे त्याला कर्मकांडाचं स्वरूप न देता आचरणाचं स्वरूप कसं द्यायचं ते त्याच्यामध्ये आहे. जसं तुम्ही म्हणालात माणुसकी धर्म. नक्कीच नक्कीच. आता आपण प्रश्नाकडे येऊया, पण आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया आधी. आपल्याला विजय पाटील पालघरहून प्रश्न विचारतात. नमस्कार विजयजी. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हॅलो. बोला, प्रश्न विचारा. हॅलो. बोला बोला, आपला प्रश्न विचारा. घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज बंद ठेवा. हॅलो. हॅलो. मला वाटतं काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा फोन येऊ शकत नाहीये, तर आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. नक्कीच. हा, तर जसं आता मी बुद्ध आणि धम्म सांगितलं तसं बाबासाहेबांचं जो प्रत्येक ग्रंथ आहे किंवा अगदी शोधनिबंध सुद्धा त्यांचे असू दे, तर ते प्रत्येक लिखाण त्यांचं कोणती ना कोणती सैद्धांतिक मांडणी करण्यासाठी त्यांनी ते लिखाण केलेलं आहे. कारण कसं असतं, प्रत्यक्ष काम करणं, ओरली बोलणं आणि लिखाण करून ते समाजापर्यंत पोहोचवणं, ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि लिखाण पिढ्यानपिढ्याला ते मार्गदर्शक असतं. तर त्यामुळे बाबासाहेबांनी हाती लेखणी घेऊन खूप सारे ग्रंथ लिहिलेले आहेत. जसं त्यांचा अगदी सुरुवातीचा 1916 मध्ये लिहिलेला त्यांचा जो ग्रंथ आहे तो भारतातील जाती, कास्ट इन इंडिया, त्याची उत्पत्ती, विकास, आणि हा जो अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात असताना त्यांनी जो शोधनिबंध लिहिला तो मोठाच ग्रंथ म्हणून त्याला खरं म्हणजे मान्यता मिळालेली आहे. कारण त्याच्यामध्ये सिद्धांकन त्याने केलेलं आहे की स्त्रिया ह्या जाती व्यवस्थेच्या प्रवेशद्वार आहेत आणि जोपर्यंत स्त्रियांवरची बंधनं नाहीशी होत नाहीत तोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीचा लढा आणि जातीयंताचा लढा हा सोबतीने न्यायला पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे.
त्यानंतर त्यांचे अनेक ग्रंथ आले, म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो ग्रंथ आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. मगाशी जो राष्ट्रभक्तीचा मुद्दा आहे, बरोबर, तर त्या मुद्द्याशी रिलेटेड सुद्धा या ग्रंथाकडे बघता येतं त्याचं उत्तर देत असताना. कारण तो पण एक त्यांचा DSCचा प्रबंध जो आहे लंडनमध्ये त्यांनी लिहिलेला तो आहे तो. आणि तिथे त्यांनी भारतीय चलन आणि त्याच्यावरचा तो ग्रंथ आहे. तर त्यावेळी हे जे ब्रिटिश आहेत ते ब्रिटिश कशा पद्धतीने भारताला त्याची लुटणूक होते आहे वगैरे अशा पद्धतीचे सुद्धा काही विचार होते. आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्यांनी, म्हणजे ते बदलून द्यायला सांगितलं होतं त्यांनी, तरच तो मंजूर करू आम्ही असं सांगितलं होतं. पण बाबासाहेबांनी ते मान्य केलं नाही. त्यांनी ते म्हणाले मला तुम्ही ती डिग्री द्या नाही तर नाही द्या, पण हे जे विचार मी याच्यात मांडलेले आहेत ते मी बदलणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर थोडासा त्यांच्या गाईडने सांगितलं थोडासा वेगळ्या पद्धतीने काहीतरी चेंज करायला, म्हणजे मूळ जे पाया आहे त्याचा तो नाही बदलायचा, मूळ विचार नाही बदलायचे, पण थोडंसं काहीतरी करून त्याने तो सांगितला आणि नंतर तो त्यांना हे म्हणजे मंजूर केला. तर तो जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मार्गदर्शक मानून नंतर भारतातील चलन विषयासंबंधात जे काम केलेलं आहे ब्रिटिशांनी ते त्याच्यावर केलेलं आहे. किंबहुना इथे जी रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे ती सुद्धा त्या ग्रंथाच्या गाईडलाईनवरून झालेली आहे. तर देशासाठी इतकं मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे हे आहे. अजून त्यांचे कितीतरी ग्रंथ असे आहेत की हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या ग्रंथाचा मी मुद्दाम म्हणून उल्लेख करेन की तो ग्रंथ भारतातल्या प्रत्येक स्त्रीने खरं म्हणजे वाचलाच पाहिजे. कारण त्याच्यामध्ये आपल्या भारतातील स्त्रियांचं आधीचं जीवन कसं होतं ते मधल्या काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये मनुस्मृतीच्या प्रभावाने ते कशा पद्धतीने गुलामीत ढकललं गेलं आणि ते तशा पद्धतीने गुलामीचं जीवन त्यांना जगायला लागू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे याच्याविषयीचा उहापोह त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याने बुद्ध काळातील थेरींची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. उपनिषदाची वगैरे उदाहरणं देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीच्या वैदिक काळाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्त्रियांना सन्मान होता, नंतर तो नाहीसा झाला. तर आणि त्याच्याही आधी म्हणजे बुद्ध काळामध्ये तर स्त्रिया शिक्षण घेत होत्या, स्त्रियांना स्वातंत्र्य होतं हे त्यांनी सांगितलं. आणि मग आजच्या काळामध्ये जर का स्त्रियांना सन्मानाचं जीवन जगायचं असेल तर कशा पद्धतीने त्याने कोणता आदर्श घ्यायला पाहिजे ते या पुस्तकामध्ये. छोटंसंच पुस्तक आहे ते पण अतिशय चांगलं आहे. मला वाटतं तुम्ही जे सांगितले ते कितीतरी ग्रंथ आहेत जे आपल्याला माहिती नाही आहे. आशालताताईंनी खूप चांगल्या पद्धतीने याविषयीची माहिती दिली की विषय हे अनेक होते आणि ते सर्वसमावेशक होते. संपूर्ण देशाच्या हिताचा विचार करून ती लेखणी हाती घेण्यात आलेली होती. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. आधी एक फोन घेऊया मग आपण पुढे जाऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्वी त्यांचे विचारधारा त्यांची माहिती वगैरे त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना पोचवून दिलेले आहेत, पण त्यांचे विचार सुद्धा फार चांगल्या प्रकारे होते. ते विचार आत्ताच्या युवा पिढींना किंवा मुलांना वगैरे कंटिन्यू द्यायचं असेल, त्यांचं म्हणजे विचारधारा आपण घ्यायचं असेल तर आपण कशा प्रकारे घेऊ शकतो, कोणत्या माध्यमाने आम्ही घेऊ शकतो आणि प्रसारण करू शकतो, तुम्ही याबद्दल काय सांगाल असा माझा प्रश्न आहे. नक्कीच मला वाटतं शिवानंद सर हा प्रश्न माझ्याही मनात होता की आजच्या तरुण पिढीला खरं तर हे सगळे विचार ही सगळे मूल्य आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. आणि याच्यासाठी आता मी प्रश्न विचारणार रंजनाताई आपल्याकडे येते की आपली संस्था आहे, आपण आदिवासी मुलं दत्तक घेतलेली आहेत, तर ही मूल्य किंवा ही विचारधारा रुजवण्यासाठी साधारण कशा पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं, काय सांगाल? नाही, सर्वप्रथम आजची जी तरुण पिढी आहे हे डिजिटल युग आहे. डिजिटल युग असल्यामुळं मुलं इकडे तिकडे असं होत असतात, पण संस्काराची गरज आहे ॲज अ ह्युमन बिंग म्हणून. आणि हे संस्कार देताना आजच्या तरुण पिढीला केवळ धार्मिक होऊन चालणार नाही, देशाचं हित आणि आपल्या समाजाचं हित ह्याचं अवेअरनेस आला पाहिजे. मुलांना त्याची जागरूकता आली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार जे आहेत हे विचार त्या मुलांनी वाचन पाहिजे. वाचन जवळजवळ मुलांचं बंदच झालेलं आहे. आणि काही मुलं मला या शिक्षण संस्था चालवताना असे आढळतात
ती केवळ मराठी नाही आहेत, ऑदर्स आहेत, पण ती मुलं बाबासाहेबांचा विचार करतात आणि बाबासाहेबांचं वाचन करतात. वा. अशी मला मागच्याच काही सोमया कॉलेजची एक मुलगी पाली विषयाच्या संदर्भात आढळली. तिने बाबासाहेबांचं, ती मारवाडी समाजाची होती, बाबासाहेबांचं संपूर्ण वाचन केलेलं आहे. मी तिला विचारलं तू का असं केलंस, तर म्हणे त्यांनी आपली देशाची घटना लिहिलेली आहे व तो माणूस कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आपण इथे सांगितलात की ही जी उत्सुकता आहे, ही जी जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, त्याच्यातूनच कुठेतरी त्यांचे संस्कार हे नकळतपणे त्या विद्यार्थिनीवर घडले असतील आणि हे जर घडलं तर नक्कीच हे बदल किंवा विधायक बदल पुढच्याही काळात होणं हे खरं तर अपेक्षित आहे. या दोघींबरोबर अशी चर्चा पुढेही सुरू ठेवायची आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. एक समाज परिवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आपण बोलतोय आणि मार्गदर्शन करतायत प्राध्यापक आशालता कांबळे आणि प्राध्यापक रंजना तळवटकर मॅडम. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण लगेचच घेऊया आणि मग आपल्या चर्चेकडे वळूया. आपल्याला प्रश्न विचारतायत विजय पाटील पालघरहून. नमस्कार. संघर्ष करा या 30 सूत्री धोरणानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला कशा पद्धतीने जागरूक केलं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना जेव्हा लिहिली ती किती दिवसामध्ये पूर्णत्वास आणली आणि त्याला ती लिहित असताना त्यांना कशा प्रकारे सामोरे जावे लागले. बर मला वाटतं आता मी आशालता मॅडम आपल्याकडे येते. त्यांचा प्रश्न होता की समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी नेमकं कशा पद्धतीने काम केलं आणि राज्यघटना साधारण किती दिवसात लिहिली गेली आणि ती लिहित असताना नक्कीच त्यांना आव्हानांना सामोरं जावं लागलेलं असणार, तर ती कुठली होती, काय सांगाल? बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीच्याच प्रश्नामध्ये आपण ते घेतलंय की कशा पद्धतीने त्यांना संघर्ष करावा लागला. प्रत्येक काम म्हणजे जी जी आंदोलनं त्यांची आहेत, जसं महाडचा सत्याग्रह आहे की जिथे अगदी जनावरं सुद्धा पाणी पितात, तर ते पाणी माणसाला प्यायची परवानगी नाहीये. तर अशा वेळेला तो महाडचा सत्याग्रह त्याच्यासाठी केला गेला. त्यावेळेला सुद्धा मारेकरी घातले गेले त्यांच्यावर आणि तो सत्याग्रह असं असताना सुद्धा तो सत्याग्रह त्याने कसा सक्सेसफुल केलेला आहे आणि या अस्पृश्य समाजाला पाणी पिण्याचा हक्क त्याने कसा मिळवून घेतलेला आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करणं हा काही हेतू नव्हता त्यांचा, पण जो समाज या अस्पृश्य समाजाला हिंदू समाजाचा घटक आहे असं म्हणत आहेत, मग हिंदू समाजाची जी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये या घटकाला प्रवेश का दिला जात नाही हा त्यांचा प्रश्न होता आणि त्याच्यासाठी तो सत्याग्रह त्याने केलेला होता. पण तेव्हा सुद्धा सवर्ण समाजाने, धर्माचे जे ठेकेदार आहेत त्यांनी त्यांना त्रास दिलेला आहे. अगदी मारेकरी दगडांचा मारा वगैरे केलेला आहे, आपल्याला माहिती आहे. थोडक्यात मला असं म्हणता येईल की बाबासाहेबांनी जे जे काही समाजाला मिळवून दिलं ते मिळवून देताना त्यांना प्रचंड संघर्ष करायला लागला. अगदी मी भारतीय संविधानाच्या कडे येते आहे की हिंदू कोड बिल जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये मांडलेलं होतं, तर त्या हिंदू कोड बिलाच्या वेळेला सुद्धा कितीतरी प्रचंड त्यांना संघर्ष करावा लागला. म्हणजे हा तर काय हिंदू कोड बिलाचा जो मुद्दा आहे तो काही फक्त विशिष्ट समाजासाठी नव्हता, म्हणजे तो काही अस्पृश्य समाजासाठी नव्हता. उलट तो अस्पृश्य समाजातील स्त्रियांपेक्षा त्याच्यातल्या ज्या मागण्या होत्या त्या जास्त या उच्चवर्णीय स्त्रियांना फायदेशीर होत्या. पण तरी सुद्धा तिथे जे हिंदू मॅरेज ॲक्ट आहे किंवा वारसा हक्काचा कायदा आहे तो नको आहे. तिथे आम्हाला ज्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, तर डिवोर्सचा हक्क कसा काय असू शकतो किंवा ते धार्मिक विधीशिवाय जर का कोर्ट मॅरेजची मुभा आहे त्याला, तर हे कसं काय असू शकतं असं म्हणून त्यांना हे धर्माच्या विरोधात आहे असं म्हटलं होतं. किंबहुना त्यावेळचे ते जे जेरे शास्त्री आहेत त्यांनी तर इतकं अपमानकारक अशा पद्धतीने विधान केलेलं होतं की ते किती जरी चांगलं असलं तरी सुद्धा एखाद्या गटारामधून
जर का गंगेचं पाणी आलं किंवा दूध आलं तर ते आपल्याला पवित्र म्हणता येतं का? तर तसंच हे यांच्याकडून आलेलं हे जे बिल आहे ते किती जरी बाबासाहेब आंबेडकर विद्वान असले तरी सुद्धा ते एका महाराकडून आलेलं आहे आणि म्हणून ते गटारातून आल्यासारखं आहे वगैरे इतकं अपमानकारक अशा पद्धतीचं ते बोलले होते. किंबहुना त्यावेळेला ज्या स्त्रियांसाठी बाबासाहेब आंबेडकर हा संघर्ष करत होते त्या स्त्रिया सुद्धा दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी उपोषणाला बसायला आलेल्या होत्या. पण इतका सगळा संघर्ष आता त्या स्त्रियांना हे कळत नव्हतं की बाबा याच्यामध्ये आपल्यासाठी काय फायद्याच्या गोष्टी आहेत की जे आतापर्यंत स्त्रीला वारसा हक्काचा अधिकार नव्हता, ती नोवेअर होती, कुठेच तिचा अधिकार नव्हता, ना पतीच्या घरी ना पित्याच्या घरी. तर ती गोष्ट होती. व्यक्ती म्हणून तिला अजिबातच अधिकार नव्हता. एकदा लग्न झालं की अगदी तिला मरूनच उंबऱ्याच्या बाहेर पडायला लागायचं. त्याशिवाय त्याच्या किती तिथे छळ झाला काय झाला तरी डिवोर्सचा तिला काही अधिकार नव्हता. पण हे सगळं जे स्वतःच्या फायद्याचं आहे ते त्या स्त्रीला कळतच नव्हतं, कारण धार्मिक गोष्टींनी तिचा मेंदू एकदम बधीर करून टाकलेला होता असं आपण म्हणूया. आणि ह्या सगळ्या न्याय भूमिका त्यांनी घेतल्याच आणि त्यांचा प्रश्न होता की घटना लिहायला साधारण आपण म्हणतो किती कालावधी घटना लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतके घटना लिहायला त्यांना लागलेले आहेत. 1946 साली मूळ घटना समिती जी स्थापन झाली त्याच्यामध्ये 389 सदस्य होते. त्यानंतर 1947 मध्ये ते 299 झाले. संख्या कमी आली कारण त्यावेळी फाळणी झालेली होती आणि मग याच्यावर वेगळ्या पद्धतीने काम करावं लागत होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते, पण घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या घटना मसुदा समितीमध्ये जे 7 लोक होते त्यांच्यापैकी सुद्धा कितीतरी जणांचे प्रॉब्लेम्स होते. म्हणजे डिटेल मांडता येईल आपल्याला पण आपल्याला आता वेळ नाही आहे. तर हे 7ही सदस्यांचे काही ना काही प्रॉब्लेम्स होते. एकाचा मृत्यू झाला होता, एक जण परदेशातच होता, 2 जण आजारी होते, एकाने राजीनामा दिलेला होता. आणि त्यामुळे या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडलेली होती. मग ही मसुदा लिहिणं तो नंतर त्या घटना समितीमध्ये त्याच्यावर ते मुद्दे मांडणं, त्याच्यावर चर्चा करणं, नंतर त्याच्यावर दुरुस्त्या सुचवलेल्या असतील तर त्याच्या पुन्हा तो मसुदा तयार करणं वगैरे अशा कामाला हे प्रचंड कष्टदायक काम होतं. नक्कीच हे सोपं नव्हतं अजिबात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी ते इतक्या कमी कालावधीमध्ये केलं. खरं म्हणजे त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत अजिबात चांगली नव्हती. मधुमेहाने शरीर पोखरलेलं होतं, त्यांना तासनतास बसायला त्रास होत होता. तरी बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस बसून हे देशहिताचं काम केलेलं आहे. किती मोठी चांगली घटना, चांगलं संविधान आपल्या देशाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. मगाशी रंजनाताईंनी सांगितलं त्या संविधानाचं. आपण म्हणतो की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. हे लिखित स्वरूपात लिहिलेलं जगातलं सर्वात मोठं संविधान आहे आणि ते लिहिण्याची पूर्ण जबाबदारी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि त्यांनी खरंच ती यथाशक्ती पार पाडली. म्हणूनच भारतीय संविधानाचे शिल्पकार असं आपण त्यांना म्हणत असतो. आता मी पुढच्या मुद्द्याकडे येणार आहे रंजनाताई आपल्याकडे की एकंदरच या सगळ्या प्रवासात त्यांनी फार महत्त्व दिलं होतं ते शिक्षणाला, कारण शिक्षणाशिवाय हा माणूस पुढे जाऊ शकत नाही. तर या शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल आपण काय सांगाल? नाही, आता मॅडमने अत्यंत चांगलं विश्लेषण केलं घटनेसंदर्भात. यात थोडंसं असं आहे की बाबासाहेब त्या काळात आजारी होते, फारच आजारी होते. दिल्लीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. तिथे बाबासाहेबांना त्यांची पत्नी सविता आंबेडकर ह्यांनी बरीच साथ दिली आणि त्यामुळे त्यांना मॉरल सपोर्ट देखील चांगला मिळाला पत्नी म्हणून. आणि माईसाहेबांनी त्यांना, माईसाहेब आम्ही बोलतो, माईसाहेबांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे साथ देऊन या घटनेच्या कामामध्ये, म्हणजे माईसाहेबांना आपल्याला इग्नोर करता येणार नाही ह्या काळात. नक्कीच त्यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि बाबासाहेबांचं मनोबल देखील त्यामुळं सेवा शुश्रूषेतून वाढलं. आता आपण जो विचार केला की शिक्षणाने बाबासाहेबांनी सर्वप्रथम समाजाला आणि देशाला संदेश देताना, तरुणांना विशेषतः, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. वाघ जसा डरकाळी फुटतो आणि सगळ्यांना घाबरवतो, तर हे जर शिक्षण नावाचं दूध, वाघिणीचं दूध माणसाने प्यायलं तर तो गुरगुरल्याशिवाय किंवा डरकाळल्याशिवाय देण्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा एक संदेश दिला. आणि शिक्षण आपण पाहतो की बाबासाहेबांचं
एका प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण झालेलं होतं. बाबासाहेबांना कुठल्याही सुविधा नव्हत्या. एक जसं आपण विचार देखील करू शकत नाही. एक अस्पृश्य मुलगा लंडनला जातो, गायकवाड महाराजांच्या त्यांच्या मदतीपासून तो लंडनला जातो आणि लंडनहून परदेशात जाऊन जेव्हा बाबासाहेब शिक्षण घेतात तिथे ते स्वतःपुरता विचार करत नाही. त्यांच्या मनामध्ये हा विचार असतो की माझ्या समाजाची मुलं देखील इथे लंडनमध्ये येऊन त्यांनी ही समतेचं जे काही विद्यापीठात वातावरण आहे हे वातावरण पाहिलं पाहिजे, हा विचारच घेऊन बाबासाहेब लंडनहून आलेले आहेत. आणि लंडनहून आल्यानंतर त्यांचा एक समाजाने सत्कार ठेवला. थोडेसे पैसे जमा करून तो अमाऊंट बाबासाहेबांना देण्याचा मनोदय केला. पण बाबासाहेबांनी ते पैसे घेतले नाही. ते म्हणाले की माझ्यासारखी अनेक मुलं फॉरेनला गेली पाहिजेत, लंडनला गेली पाहिजे आणि त्यांनी देखील शिक्षण घेतलं पाहिजे, हा मी विचाराचा आहे. आणि तो निधी त्यांनी समाजाच्या स्वाधीन केलेला आहे. मला वाटतं मगाशी एक प्रश्न आपला आला होता की ज्याच्यामध्ये ही सगळ्या ज्या जागा घेतल्या होत्या तिथे सुद्धा ही शिक्षणाची विद्यापीठं निर्माण व्हावीत यासाठीच त्यांनी प्रयत्न केले. याच्यावरून साधारण शिक्षणाचं महत्त्व त्यांना किती होतं आणि ते समाजात रुजवायचा त्यांनी किती प्रयत्न केला हे आपल्या लक्षात येईल. मी आशालताताई आपल्याकडे येते. खरं तर हा विषय इतका मोठा आहे की आपल्याला वेळ कमी पडू शकतो, पण अगदी थोडक्यात एका प्रश्नाचा आपण उहापोह करावा अशी आमची इच्छा आहे की संविधानातली जी मूल्य आहे ती आजच्या तरुणांमध्ये रुजवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करायला लागतील, काय थोडक्यात आम्हाला याविषयी सांगा. खरं तर मी ह्याला अगदीच थोडक्यात सांगायचं तर मी ह्याला असं म्हणेन की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, ते आपल्या देशाने स्वीकारलं, ते अंमलात आणलं गेलं आहे. पण राज्यकर्ते हे संविधान कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन करत आहेत त्याच्यावर त्या संविधानाचं सक्सेस अवलंबून असतं. बाबासाहेबांनी सुद्धा त्यावेळी हा इशारा दिला होता की शेणाच्या ढिगाऱ्यावर बांधलेल्या महालासारखं असं नको व्हायला, नाहीतर ते पत्त्यासारखं कोसळेल, हे त्याने सांगितलेलं होतं. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की नवीन पिढीने या पद्धतीने कसा विचार करायला पाहिजे, तर खरं तर याला मी असं म्हणेन की हे जे संविधान आहे ते संविधान म्हणजे हा निव्वळ ग्रंथ नाही आहे, ती निव्वळ नियमावली नाही आहे, तर ती एक बाबासाहेब आंबेडकरांनी ती एक संस्कृती दिलेली आहे आपल्याला, समाजाला, संपूर्ण देशाला. आणि ही संस्कृती कोणती, जी संस्कृती जसं रंजनाताई मगाशी ती मूल्य सांगितली त्यांनी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता, ही पंचसूत्री आहे. ही 5 मूल्ये आहेत. त्यामध्ये मार्गदर्शक तत्व म्हणून विज्ञान निष्ठा त्यांनी सांगितलेली आहे, वन्य याचं संरक्षण करणं वगैरे सांगितलेलं आहे. तर थोडक्यात याला म्हणताना आपण असं म्हणू की ही संविधान संस्कृती आहे. कोणत्याही मानवीय संस्कृतीला आवश्यक असलेली, मानवीय संस्कृतीच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आवश्यक असलेली ही मानवीय मूल्ये आहेत, ती आपल्या घटनेमध्ये आहेत. मग त्याला आपण असं म्हणूया की ह्या मानवीय मूल्यांनी भरलेली ही जी संस्कृती आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाच्या स्वाधीन खरं तर केलेली आहे. आता याला मी संविधान संस्कृती असं शब्दप्रयोग वापरते. खरं तर आपल्याला कसं आलंय की प्राचीन काळापासून जो संघर्ष आहे ना, हा संघर्ष धर्मांचा संघर्ष आहे, संस्कृतीचा संघर्ष आहे. तर आज सुद्धा आपल्याला दिसेल तर विशिष्ट धर्माचा संघर्ष असा तो नाही आहे. मी त्याला म्हणते धर्म संस्कृती असा त्याला शब्दप्रयोग मी वापरते. म्हणजे सगळेच धर्मांच्या अस्मिता आता इतक्या टोकदार झालेल्या आहेत की प्रत्येक जण आपल्या धर्माला घेऊन दुसऱ्या धर्माच्या माणसाशी संघर्ष करायला उठलेला आहे, त्याच्याशी लढायला उठलेला आहे. तर ही धर्म संस्कृती आहे. आपल्याला धर्म संस्कृती यशस्वी नाही करायची. आपल्याला जर का देशाची उन्नती करायची आहे, आपल्या तरुणाईचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, तर आपल्याला धर्म संस्कृती सोडून आपल्याला संविधान संस्कृती आचरणात आणायची आहे, संविधान संस्कृती स्वीकारायची आहे. आणि संविधान संस्कृती स्वीकारणं म्हणजे काय, तर घराघरामध्ये लोकशाहीचा पाया रुजवणं, घराघरामध्ये समतेचा पाया रुजवणं, म्हणजे स्त्री पुरुष विषमता नको, मुलाला वेगळं जीवन मुलीला वेगळं जीवन असं नको, बरोबर. धर्मनिरपेक्षता आहे, म्हणजे दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष नको करायला, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं. हे जे आहे हे आपण घरात वावरताना, समाजात वावरताना, आपल्या मित्रमंडळीत वावरताना, आपल्या आईशी किंवा आपल्या सहवासात येणाऱ्या स्त्रीशी वावरताना ही मूल्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जी संविधानात सांगितलेली मूल्य आहेत ती आपल्या जगण्याची एक पद्धती म्हणजे जीवन पद्धती व्हायला पाहिजे थोडक्यात. वा, मला वाटतं तुम्ही जो शब्द वापरलात संविधान संस्कृती हा अतिशय योग्य आणि अचूक असा शब्द आहे. आणि खरंच हे रुजवायचाच प्रयत्न केला ना तर आज सुद्धा समाजातल्या ज्या विघातक प्रवृत्ती आहेत त्यांच्यावरती आपण मात करू शकू आणि विधायक बदल आणि क्रांती समाजात नक्कीच घडवून आणू शकू.
एक महान समाज परिवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय आज या दोन्हीही आपल्या अतिथींनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने आशालताताई आपले आणि रंजनाताई आपले मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. खरंच या विषयाचा उहापोह इतका सुंदर झाला की नक्कीच तरुणाईला हे विचार ऐकताना आणि या विचारांचा मागोवा घेताना आपल्याला सुद्धा याची जाणीव होते की आपण कुठे कमी पडतोय आणि काय करायला हवं. सखी सह्याद्रीमध्ये असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण नेहमीच भेटत असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र सर्वांचा निरोप घेतेय. नमस्कार.